नगरपालिकेचा रणसंग्राम हा फलटणमध्ये सध्या महायुतीमध्येच चालू आहे। त्यांनी राज्याला साधा विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहामध्ये अजून त्यांनी नियुक्त केलेले आहे। हे खूप मोठं लोकशाहीचं नुकसान आहे। त्यामुळे विकासभूमुख चाललेला आहे। मान्य आहे, विकासाला विरोध नाही, कोणी जरी आले तरी विकास होणारच आहे आणि इथं असं खाली कारभार होते। आज एकांकी म्हणजे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने नाईक निंबाळकर राज्य गटाचा एक पॅनल आहे। इकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या वतीने सचिनजी कांबळे पाटील। पण मला या तालुक्यामध्ये खूप गोड बांगाल एक पाहायला मिळाला। आज महाराष्ट्रामध्ये असं एकमेव तालुका असेल की जिथं विद्यमान आमदाराला फक्त 3च जागा दिल्या। त्यांनी आपल्या सोयीने राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे। आज इकडे जरी पाहायला गेलो तुम्ही तर आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी जरी अव्वल असली तरी भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या पायावरती किंवा स्वतःच्या मुखवट्यावरती पूर्ण पॅनलची निवड करता आली नाही। अंतर्गत कोणत्या उमेदवाराला आपण मदत करणार आहात का नगराध्यक्षपदासाठी? यस, एकेकाळी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे पवारसाहेबांचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, ओळखलं जायचं। मात्र आता सुद्धा देश पातळीपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जे प्रादेशिक पक्ष आहेत हे संपवण्याचा धंदा आणि उद्योग हे भारतीय जनता पार्टी करत असते। आणि त्याने एक सांगू, माझ्या जडणघडणीमध्ये मी माझ्या आयुष्यात 2 माणसांना कधी विसरणार नाही। त्यात कैलासवासी सुभाषराव शिंदे आणि दुसरं श्रीमंत रामराजे नाईक। पाहिलं तर एवढ्या 2 वर्षामध्ये राजगटातून अनेक जण श्रीमंत रामराजांना सोडून खासदार गटाकडे वळले, म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे वळले आणि कुठंतरी खासदार गटाची ताकद असं वाढली असं दिसून म्हणजे म्हटलं जातं आणि श्रीमंत रामराजेंची ताकद कमी झाली। खरंच श्रीमंत रामराजेंचा गट कमकुवत झालाय का? नमस्कार, मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकुमारजी मोरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मोरे साहेब नमस्कार। लोकशाही भारतमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। तर मोरे साहेब, फलटण नगरपालिका निवडणुकीची रणशिंग फुकलेला आहे, रणसंग्राम तापलेला आहे, कसं बघता याकडे आपण? प्रथमतः लोकशाही भारतचं मी मनापासून फलटण शहराच्या वतीने अभिनंदन करतो की असे ठराविक चॅनल्स आहेत की ते जनहिताच्या प्रश्नासाठी ऑन द ग्राउंड येऊन काम करतात। त्यामध्ये आपलं नामोल्लेख करणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने प्रथमतः मी आपल्या आधी अभिनंदन करतो। आपण जो नगरपालिका संदर्भात 2025 ते 2029च्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला की कशा दृष्टीने पाहता? आज फलटण शहराचं विस्तारीकरण किंवा नागरीकरण वाढत असताना नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधासुद्धा वाढलेल्या आहेत। त्या अनुषंगाने जे मागील संचालक मंडळ होते त्यांनी आपल्या परीने काम करायचा प्रयत्न केला। त्यांना गुण जर द्यायचे म्हटले तर एक 10 पैकी आपण त्यांना 8 गुण देऊया, एक चांगला प्रयत्न केला त्यांनी। आणि कुठल्याही विभागाच्या माध्यमातून जनतेचं किंवा माणसांचं समाधान होणार नाही, हेही तितकंच खरं आहे। नगरपालिकेचा रणसंग्राम हा फलटणमध्ये सध्या महायुतीमध्येच चालू आहे। त्याचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर राज्यामध्ये महायुतीचे जे 3 मित्रपक्ष, जी 3 चाकं आहेत, आज 3 चाकांच्याबद्दल मला एक खूप खेदजनक असं बोलावंसं वाटतं की त्यांनी राज्याला साधा विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहामध्ये अजून त्यांनी नियुक्त केलेले नाही। हे खूप मोठं लोकशाहीचं नुकसान आहे। त्याबाबत कालच उद्धव ठाकरेंना मागणी केली होती की विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद हे रद्द करा म्हणून। अगदी बरोबर आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे वक्तव्य केलं ते सूचक आहे आणि खरोखर भारतीय जनता पार्टीचं सरकार जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते जे म्हणतात की आम्ही आल्यापासून कारभार
सुरक्षित आणि सुरळीत चाललेला आहे आणि विकासभिमुख चाललेला आहे. मान्य आहे, विकासाला विरोध नाही, कोणी जरी आले तरी विकास होणारच आहे. आपण राज्याच्या बाबत बोलताय का फलटण तालुक्याच्या नाही, मी बाबत? पार्श्वभूमी सांगितली. मला पहिल्यांदा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की रणसंग्राम सुरू आहे, तर ह्याच 3 पक्षामध्ये रणसंग्राम चालू आहे ना. आज पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपण माहितीतलंच पक्ष आहे ते. माहितीतली राज्यामध्ये बघतो आपण. आज हो. मुंबईमध्ये सुद्धा माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी अमित शहांच्या सूचनेनुसार की बाबा निवडणुका महायुतीमध्ये झाल्या पाहिजेत आणि इथं असं खाली कारभार होते. आज एकांकी म्हणजे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने नाईक निंबाळकर राज्यगटाचा एक पॅनल आहे. इकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या वतीने सचिनजी कांबळे पाटील. पण मला एक ह्या तालुक्यामध्ये खूप गौड बंगाल एक पाहायला मिळाला. आज महाराष्ट्रामध्ये असं एकमेव तालुका असेल की जिथं विद्यमान आमदाराला फक्त 3च जागा दिल्यात. ऑन द पेपर 7 दिसतात, पण त्या 4 जागा कोणाच्या आहेत हे ज्याचं त्याने आत्मचिंतन करावं आणि आत्मशोध करावा. खूप मला जरा थोडं म्हणजे याच्याबद्दल राष्ट्रवादीला 7 आहेत कागदावर, हां, कागदावर. मात्र 3 प्रत्यक्ष फक्त 3च आहेत असं म्हणायचं तुम्हाला? असं माझं मत आहे. मी आरोप करत नाही, पण वस्तुस्थिती सांगतोय मी. कारण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत, कारण हे आरोपण प्रत्यारोप करण्यात काही मजा नाही आहे. लोकांना काय पाहिजे ह्याच्याबद्दल आता खरं निवडणुकीचा प्रोग्राम लागला. खरं तर फलटण तालुक्याचे आमदार हे सचिन पाटील आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत. अनेक ते विद्यमान आमदार असताना सुद्धा विद्यमान आमदारांच्या एका पक्षाला म्हणजे खासदार गटामध्ये फक्त 7च जागा मिळतात. कसं काय आहे या गोष्टी? याच्यावरती खरंच भाष्य करणं बरोबर नाही वाटत. आज त्यांनी का घेतलं, का असा निर्णय घेतला, हा ज्याचा त्याचा अंतर्गत पक्षातला विषय आहे. मी तरी माननीय शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्यामुळं मी त्याच्यावरती खूप बोलायसारखं आहे, पण आत्ता बोलायचं नाही आहे. कारण आत्ताची जी निवडणूक आहे फलटणच्या जनसामान्याभोवती फिरणारी, सामान्य जनतेला केंद्रबिंदू किंवा केंद्रस्थानी ठेवून करणारा कुठला पक्ष आहे, कुठला गट आहे, याच्या पाठीमागं निश्चितपणे जनता राहणार आहे. जनतेला यांचं काही देणं घेणं पडलेलं नाही. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, फलटणमधली राजकीय यंत्रणा किंवा राजकीय वर्तुळातील व्यवस्था ही व्यक्तिद्वेषाने वैफल्यग्रस्त झालेली आहे. मी हे अगदी जबाबदारीने बोलतो आहे. मग हे ज्याचं त्याने आत्मशोध करावा. आपण खासदार गटाचं सांगितलं की त्यांच्या 27 पैकी आमदारांकडे 7 जागा आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे 22 उमेदवार आहेत. ते त्यांच्याबाबत आपण बोला. मात्र त्यांच्याच प्रतिस्पर्धी जो आहे राजे गट, जे शिवसेनेच्या मधून आता लढत आहे आणि त्यांनी शिवसेना, कृष्णा भीमा विकास आघाडी केलेली आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष केलेला आहे. कसं बघता याकडे समीकरण? हे कसं जुळून आलेलं आहे? त्यांनी आपल्या सोयीने राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे. आज इकडे जरी पाहायला गेलो तुम्ही तर आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी जरी अव्वल असली तरी भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या पायावरती किंवा स्वतःच्या मुखवट्यावरती पूर्ण पॅनलची निवड करता आली नाही. हे त्यांचं मोठं अपयश आहे. ते किती जरी डांगोरा पिटत असले की आम्ही राज्यात देशात 1 नंबरला आहे, मग इथं तुमची अशी काय अवस्था? हीच अवस्था माझ्या पक्षाची सुद्धा झालेली आहे. माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आपण फक्त 7च उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपण उभं करू शकला नाही. नगराध्यक्ष पदासाठीचा विषय हा होता. त्याच्याबद्दल आता काय तर बाण सुटलेला आहे आता, किंवा तो विषय संपलेला आहे. आमचा विचाराधीन तो विषय होता, पण काही राजकीय घडामोडीमुळे आम्ही तो निर्णय घेतलेला नाही. अंतर्गत कोणत्या उमेदवाराला आपण मदत करणार आहात का नगराध्यक्ष पदासाठी? या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आता नव्याने नुकतेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष हे निर्णय घेतील. त्यांच्याशी माझं कालच या अनुषंगाने बातचीत झालेली आहे. मग त्या अनुषंगाने ते आम्हाला जर त्यांनी खास बाब म्हणून सूचना केली की बाबा तुम्ही हा निर्णय असा करायचा आहे तर आम्ही इथं करू. पण आमची अशी अपेक्षा आहे की माननीय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब हेच या बाबतीत निर्णय घेतील. आणि या निर्णयाबद्दल आम्ही तर आमच्या मनामध्ये खात्रीशीर बाळगून आहे की निर्णय काय होईल, तो फक्त औपचारिकता बाकी आहे. एकेकाळी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे पवारसाहेबांचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, ओळखलं जायचं. मात्र आता ह्या जिल्ह्यामध्ये कशी कंडिशन आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची? काय झाले माहिती आहे का, यालासुद्धा देश पातळीपासून
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जे प्रादेशिक पक्ष आहेत हे संपवण्याचा धंदा आणि उद्योग हे भारतीय जनता पार्टी करत असते आणि त्याचंच हे घोतक आहे. म्हणून अनेक नगरपालिकांच्यामध्ये किंवा आता येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये तुम्हाला हे चित्र पाहावयास मिळेल की विरोधकांचे पॅनेलची संख्या ही अधुरी असणार आहे. जसं फलटणमध्ये बघतो आपण की कुठल्याही पक्षाला पूर्ण पॅनल उभं करता आलं नाही, तसंच ह्या आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, मग मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीकडे आपण पाहतो, मोठ्या मेट्रो सिटीमध्ये महानगरपालिका पाहतो, याही ठिकाणी असंच होण्याचे संकेत आहेत. पण तुम्हाला एक प्रश्नाला अनुसरून मी एक भाकीत करतो किंवा एक अंदाज व्यक्त करतो की आगामी काळामध्ये कदाचित दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाच्या पटलावरती किंवा देशाच्या पटलावरती हे तुम्हाला चित्र दिसेल. पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं प्रामुख्याने काम म्हणजे सिंहाचा वाटा असं म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही, असं काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं. मात्र मध्यंतरीच्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या काळामध्ये ते कुठंतरी थोडेसे बॅकफूटला गेले. आपण पाहिलं अजित पवारांची साखरवाडीमध्ये सभा झाली, श्रीमंत ह्याच्यावरून उल्लेख करत त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक विधान परिषदेचे एक सदस्य आहेत, आमदार आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी मजबूत झाली, पण आता ती कुठंतरी मागे पडलेले असं दिसून येतं. नाही, हा प्रश्न तुम्ही खूप तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे की विरोधकांच्याकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्याबद्दल अनेक डांगोरा पिटवला जातो आहे. राहिला विषय रामराजेंचं योगदान या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप अमूल्य आहे. आज आपल्या तालुक्याचा जर विचार पाहिला आपण तर या तालुक्याच्या अवतीभोवती महाराज साहेबांनी पाणी प्रश्नासाठी 18 बोगदे निर्माण करून पाणी आपल्या या तालुक्याच्या अवतीभोवती आणण्याचं काम मोठं केलेलं आहे. आजच्या युवा पिढीने मात्र दुष्काळ पाहिलेला नाही, त्यांनी पाणी पाहिलेलं आहे, पाणी आलेलं. म्हणजे पाणी कसं आलं, त्या पाण्याचा संघर्ष कुणी निर्माण केला जुन्या पिढीला माहीत आहे, नवीन पिढीला माहीत नाही, त्याला थोडा असं म्हणायचं. हां, मी थोडा त्याला एक वाचा फोडतोय. कारण आता तरुण पिढी बी आता म्हणजे कोणा बाईट वगैरे घेत असताना, लोकांशी संवाद जाणून घेत असताना, मतदारांशी संवाद साधून घेत असताना तरुण पिढी म्हणते की फलटणमध्ये काहीच काम झालं नाही, विकास झाला नाही. खरं 30 वर्षामध्ये फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजेंनी विकास केला नाही का असं म्हणणारी लोक, मी तेच अगोदर सांगितलं की काही यंत्रणा आणि काही नेते आणि काही पदाधिकारी रामराजेंच्या द्वेषाने वैफल्यग्रस्त आणि दुःखी झालेले आहेत. रामराजेंचं मी कौतुक करत नाही आहे, पण कौतुक करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या तालुक्यात आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. काही वेळेला तर अनेक जणं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा उल्लेख पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून एक आदराने आणि गौरवाने उल्लेख केला जातो श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा. पण याच्यापूर्वी आपण सिंहावलोकन जर केलं, या तालुक्यामध्ये पाणी आणण्यासाठी अनेक वर्षापासूनचा संघर्ष होता. त्या संघर्षामध्ये प्राधान्याने जर नामोल्लेख करायचं म्हटलं तर कैलासवासी चिमणराव कदम साहेबांचं बी योगदान मोठं आहे. पण त्याच्या अगोदर जर पाहिलं, नीरा देवगरच्या संदर्भात जो सत्याग्रह होता, जो शिखर शिंगणापूरच्या पायथ्यापासून सुरू झाला होता, त्याच्यामध्ये कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर होते, कैलासवासी सुभाषरावजी शिंदे होते, डॉक्टर महादेव कापसे आयात आहेत अजून ते, त्यांच्या माध्यमातून एक मोठा नीरा देवगरचा मोर्चा काढला गेलेला होता. आणि फलटण तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये मी सुभाषराव शिंदेंचा आवर्जून नामोल्लेख करेल. ह्या तालुक्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स जे पोल्स वगैरे आहेत ना, डोंगरदऱ्यामध्ये लागलेले आहेत. कदाचित चव्हाणसाहेब तुम्हाला माहिती नसेल, पण या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण तालुक्याला आश्वस्त करतो की ह्या तालुक्यामध्ये लाईटचं जाळं म्हणजे MSCBचं जाळं जर कुणी निर्माण केलं असेल तर ते कैलासवासी सुभाषराव शिंदे. अरे वा, तुम्हाला माहिती नसेल. दुसरा विषय रेल्वे संदर्भात. हां, रेल्वे संदर्भात म्हणजे माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पिताश्री म्हणजे
माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदर जाफर शरीफ नावाचे केंद्रीय रेल्वे मंत्री होते. त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि पवारसाहेबांचं आणि सुभाष शिंदेंचं नातं खूप जिव्हाळ्याचं होतं. त्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये चिमणराव कदमांचा प्रभाव होता. कैलासवासी साहेब त्यावेळेस विद्यमान आमदार होते. राजकीय मतभेदामुळं त्यावेळेस थोडं फलटणच्या विकासाकडं काय जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने दुर्लक्ष झालं असेल, पण तरीसुद्धा त्याला वरून पुरून कैलासवासी चिमणराव कदम साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्याला गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस MIDC वगैरे विषय असे थोडे लांब होते, लांब म्हणजे जवळ होते, पण त्याला कोण स्पर्श करत नव्हतं. त्यावेळेस कोणते प्रश्न प्रामुख्याने जाणवायचे, म्हणजे गरजेचं कोणतं त्यावेळेस माझं वयसुद्धा साधारणतः 17-18 वय असेल. चिमणराव कदम साहेबांचा काळ पाहिलेला आहे. पण आपण अगोदर रेल्वेच्या प्रश्नावरती येऊया. आता तत्कालीन केंद्रीय मंत्री रेल्वेला जाफर शरीफ नावाचे मंत्री महोदय होते. ते आता हयात नाही आहेत. तर बारामतीला 35 ट्रॅक्टर घेऊन सुभाष शिंदेंनी कार्यकर्त्यांचा घराडा बारामतीला नेला होता. 35 ट्रक हे आमच्या भागात रेल्वे चालू करा म्हणून. कुणाकडे गेले होते बारामतीला. त्यावेळेस ते रेल्वे मंत्री होते. त्यावेळेस पवारसाहेबांनी तिथं होते. सन्मानजनक त्यांचा सन्मान केला गेला, निवेदन दिलं गेलं आणि त्यांनी त्याला तात्विक मान्यता दिली. कोणत्या पक्षाचे? याची नोंद कोणत्या पक्षाचे? ते काँग्रेस पक्षाचे होते. याची नोंद लोकसभेच्या पटलावरती निश्चितपणे आहे. आणि त्याच्यानंतर कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा लोकसभेचे सदस्य असताना सभागृहामध्ये त्या संदर्भात आवाज उठवला. मला वाटतं त्या काळामध्ये कदाचित रेल्वे मंत्री सुरेश प्रभू असावेत असं मला वाटतं. जर नाव कदाचित माझ्याकडनं चुकू शकतं, पण रेल्वे मंत्री त्यावेळेस कोण होतं काय इतकं लक्षात नाही, पण कदाचित ते असावेत. त्यांनी त्यावेळेस काही तात्विक मंजुरी दिली निधीची आणि नंतर मग तो रेल्वेचा विषय सुरू झाला. याच्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी त्यांच्या कार्यकालात रेल्वे संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून त्याला मंजुरी आणून ते दृष्टीपथास्थी आणलं. पण त्याचा उपयोग आलेला आहे. आता त्याचा उपयोग दळणवळणासाठी होणं खूप गरजेचं आहे. इथून मालगाड्या असतील, पॅसेंजर असतील, प्रवासी वाहतूक असेल, ह्या होणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नुसतं टाकून उपयोगाचं नाही. आज आपण जर पाहायला गेलं परभणीमध्ये, तुम्हाला सांगतो लातूरमध्ये एकच लाईन आहे अजून. तिथं तर दिग्गज नेते होऊन गेले पण त्यांना ते यश आलं नाही. आत्ता कुठं मागच्या बजेटमध्ये त्यासाठी 1100 कोटी रुपये मंजूर करून त्या कामाला सुरुवात आणि त्याची निविदासुद्धा निघाली. मी त्या भागातलं बोलतो आहे. तसं आपल्या भागामध्ये सुद्धा आता ते सुरू व्हावं लवकर ह्या अपेक्षा या केंद्र सरकारकडनं मी करतो आणि महाराष्ट्र राज्य सरकारने पाठपुरावा करून करावं. या कामी जसं खासदार साहेब प्रयत्न करतात तसंच त्यांनी अजून चिकाटीने प्रयत्न करावा आणि रेल्वेचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करावा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याप्रमाणे म्हणजे स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याप्रमाणे स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांनी सुद्धा रेल्वेसाठी प्रयत्न केलेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी खात्रीने सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, रेल्वेचा विषय हा शरदचंद्रजी पवारसाहेब आणि सुभाष शिंदेसाहेब यांनी पुढाकार घेतला म्हणून तो लोकसभेच्या पटलावरती विषय आला आणि त्याची नोंद आहे तशी. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे आपले लोकसभेचे सदस्य होऊन गेले सातारा लोकसभा मतदारसंघाचे कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर म्हणजे नेते, यांनी त्या संदर्भात आवाज उठवला आणि त्याला थोडी गती आणून दिली आणि त्याचं मुहूर्तमेढ त्यांच्या चिरंजीवच्या माध्यमातून ते झालं. हे नाकारता येणार नाही. जे आहे ते आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्याप्रमाणे फलटण शहरामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशन असेल, ग्रामीण फलटण शहर पोलीस स्टेशन असेल, सेक्शन कोर्ट असेल, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय या प्रकारे ते मंजूर कामं केले, RTO कार्यालय असेल, अशा प्रकारची कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तरुणांचं खास आकर्षण असल्याचं दिसून येतं आहे. हे श्रीमंत रामराजांना ही कामं करता का आली नाहीत? एक लक्षात घ्या, काही विषय केंद्रीय पातळीवरचे असतात, काही विषय राज्य पातळीवरचे असतात. आता लागणारा जो निधी असतो, जी सुप्रामा असते, सुधारित प्रशासकीय मान्यता, याच्यासाठी सरकारमध्ये तुमची माणसं असावी लागतात.
आता सरकार तुमच्याशी निगडीत असावं का लागतं याचं एक तुम्हाला मी छोटंसं उदाहरण देतो. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून ज्या नगरविकास विभागाकडे जो निधी वर्ग होतो विविध योजनांच्या माध्यमातून, त्याच्यातून जर समजा एक फॉर एक्झाम्पल बोलतो आहे मी, अमाऊंट रक्कम कदाचित मोठी असू शकते, आबो असू शकते. एक साधारणतः केंद्र सरकारकडनं 5,000 कोटी रुपये आले महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाला, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, तिथं खर्च करण्यासाठी. तर असे महाराष्ट्रातले काही मोजके नेते मंडळी असायची की त्या 5,000 कोटीपैकी 4,000 कोटी ते 5-6 जणच घ्यायचे, वाटून घ्यायचे, म्हणजे त्यांच्या विकास कामासाठी त्यांच्या मतदारसंघात घेऊन द्यायचे. का तर त्यांचा प्रभाव होता म्हणून. आणि बाकीचे 1,000 कोटी बाकीच्या ठिकाणी वाटप व्हायचे. मग कुणाला 50 कोटी यायचे, कुणाला 100 कोटी यायचे, कुणाला 200 कोटी यायचे, कुणाला 30 कोटी यायचे. जशी नेत्याची पौच तसं ते येत होतं. मग याच रामराजे 30 वर्षामध्ये कोणकोणती कामं केली तो प्रश्न करते मी. श्रीमंत रामराजे संदर्भाचा आपला मध्ये विषय राहून गेला. तो रामराजे नाईक निंबाळकरांनी पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत जे कर्नाटकला जाणारं जे पाणी होतं ते त्यांनी थोपवलं कर्नाटक तामिळनाडूकडे. हे रामराजांचं काम खूप मोठं आहे. याची नोंद दस्तूरखोत देशाचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा त्यांना दिल्लीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने बोलवलं होतं. त्यावेळेस 3 ते 5 जणांचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं. त्या दरम्यान रामराजांचं अवलोकन आणि विवेचन पाहून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची पाठ थोपटली असं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका प्रतिमेच्याद्वारे आणि त्यांनी जाहीर सभेमध्ये ते सांगितलेलं आहे. आणि जे आहे ते आहे. श्रीमंत रामराजांचा पाणी प्रश्नाबाबतचं योगदान आहे हे माझ्यासारखा कार्यकर्ता कदापि विसरणार नाही. बरोबर. त्यामुळं मी एक नवीन आलेल्या पिढीला एक आश्वस्त करू इच्छितो की रामराजेंनी ह्या तालुक्यातला पाणी प्रश्न, तुम्हाला एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, मला देशी वासियांच्या लोकांच्या वरती मला हे करायचं नाही, म्हणजे त्यांचे वाईट मला सांगायचं नाही. ज्याप्रमाणे आता मानखटावची जी दुष्काळी परिस्थिती बघितली तर त्याचप्रमाणे फलटण तालुक्याची होती, अगदी निश्चितपणे होती. पण आता जे मागं झालेलं आहे, म्हणजे मालोजी राजांच्या काळात जो कॅनल जो आहे आपला, इंग्रजांच्या काळातला कॅनल आहे, तो कॅनल आपल्या इथून गेल्यामुळे खूप त्याचा फायदा झालेला आहे. वीर धरणातून जो आपल्याला पाणी पुरवठा आहे तो कॅनलद्वारे जातो पंढरपूरकडे. याच्यामुळे सुद्धा आपल्या परिसरातली जमीन ही ओलिताखाली आलेली आहे. आज बारामतीपेक्षा आपला काही भाग ओलिताखाली जास्त आहे जर सर्वे केला तर. आणि आपल्या फलटणची भौगोलिक रचना खूप सुंदर आहे. त्याचा अचूक फायदा आपली नेते मंडळी कमी पडली काय त्यांना काय अपयश आलं याच्यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर मला नाही वाटत की आपण अपयशी ठरलो. आपल्याकडे एज्युकेशन हब असेल, हॉस्पिटलचा हब असेल, सुधारणा असेल, तुम्हाला सांगतो अजून औद्योगिक क्रांती असेल. एक बऱ्यापैकी एक साधारणतः त्याला एक 10 पैकी जर मार्क द्यायचे म्हटले तर त्याला एक आपण 7 मार्क देऊ, 7 ते 6 मार्क देऊया. कारण MIDCमध्ये सुधारणा होणं आवश्यक होते एक कंपनी आल्यानंतर. म्हणजे कमींच्या बाबत बोलता का कमींच्या बाबत? आता कमिन्स कंपनी का आली ह्याचा एक मला जाहीर खुलासा या माध्यमातून करायचा आहे. फलटण तालुक्यात कमिन्स कंपनी येण्यासाठी दस्तूरखोत माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आग्रही होते. ती कंपनी खरं बारामतीला जाणार होती, पण पवारसाहेबांनी इथला जो मतदार आहे, इथली जी जनता आहे, ती माझी जनता उपाशी राहता कामा नये. कारण पहिल्यांदा खासदार पवारसाहेब ह्या तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये आलती का? हां, नाही, त्यांच्या खासदारकीच्या काळामध्येच आली. अगोदरच मंजूर झाली होती, पण त्याची मुहूर्तमेढ त्या दरम्यान रंगली गेली. त्यावेळी श्रीमंत रामराजाने आमदार होते, मंत्री महोदय सुद्धा होते, आणि ते एकाच पक्षामध्ये काम करत होते. आणि त्यावेळेस तर तालुक्यातलं राजकीय वातावरणसुद्धा सौहार्दाचं होतं. आत्ताचा जो खासदार गट आहे तो काँग्रेसशी निगडीत होता, त्याच्यामुळं समन्वय साधून काम करत होते. पण आत्ता काय व्यतिरिक्त अजून इतर कंपन्या फलटणमध्ये म्हणजे श्रीमंत रामराजेंनी आणल्या नाहीत, त्यांना अपयश आलं असंही म्हटलं जातं विरोधकांकडून. त्यांच्या विरोधात तसं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मंदीचं सावटसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये होतं. उद्योजक यायचा म्हटलं तर तिथली भौगोलिक परिस्थिती, पाणी, दळणवळणाची व्यवस्था, विमानतळ, अशा ज्या दैनंदिन त्यांच्या व्यवसायाला लागणाऱ्या ज्या गरजा होत्या त्या तालुक्यामध्ये आपल्या नव्हत्या. त्याच्यामुळे इतर कंपन्या येत नव्हत्या. मी नुकतंच एक सोशल मीडियावरती 7-8 महिन्यापूर्वी नवी मुंबई येथील एक कंपनी आहे, ती कंपनी फलटणला येऊन सर्वे करून गेली. मी त्या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं ऑफिस जे शिवाजीनगरला आहे त्या ठिकाणी मला तिथं बोलवलं होतं. कारण मी
माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकला होता. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आपल्या भागामध्ये दुसरी कंपनी येते. तर ती कंपनी म्हटलं कोणाच्या अनुषंगाने येते, कोणाच्या मदतीने येते. तर त्याच्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं योगदान होतं. त्यांच्या ते इथला सर्वे करून गेलेले आहेत. आता त्याची मूर्तिमेढ कधी रवते ती बघूया आपण. म्हणजे पवारसाहेब बारामतीसारखाच विकास हवा. मी पवार गटाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही, पण ह्या तालुक्याच्या योगदानासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांना जे बळ दिलं, जी ताकद दिली, ती शरद पवार साहेबांच्यामुळे मिळाली. म्हणून तालुक्यामध्ये हा विकास झालेला आहे. विनाकारण रामराजांच्यावरती चिखलफेक आरोप करण्यात मजा नाही. आणि विनाकारण तुम्ही सारखं 30 वर्षात काय केलं, 35 वर्षात काय केलं. माणसं काही लंगोट्या किंवा टावेल घालून फिरत नव्हती. माणूस समाधानी होता. श्रीमंत रामराजांचं फलटण तालुक्यात प्राबल्य आहेच, परंतु खंडाळा तालुक्यामध्ये बी राजकीय प्राबल्य असल्याचं दिसून येतं. कारण की त्या ठिकाणी ज्या औद्योगिक वसाहती बसलेल्या आहेत, कंपन्या आलेल्या आहेत, त्यामध्ये बी श्रीमंत रामराजांचा काही वाटा आहे का? तुम्ही खूप छान मुद्दा उपस्थित केला. हा मतदारसंघ राखीव व्हायच्या अगोदर हा मतदारसंघ फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघ म्हणून गणला जात होता. आणि चिमणराव कदम साहेबांनी त्याच मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर साहेबसुद्धा ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून झालेली होती. पण राखीव झाल्यावरती मतदारसंघाची पुनर्रचना झाली म्हणून तो खंडाळा मतदारसंघ तुटला गेला. त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे, परत कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर, कैलासवासी सुभाषभाऊ शिंदे यांना मानणारा मतदार अजूनसुद्धा खंडाळा तालुक्यात आहे. कारण हा मतदारसंघ पूर्वीपासून फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघ म्हणून गणला जात होता आणि जोडला गेलेला होता. त्याच्यामुळे तिन्ही लोकांचे प्राबल्य अजूनही आहे. अजूनही त्या ठिकाणी कोणाचे घरगुती कार्यक्रम असले, विवाह असला, काय असलं तरी निमंत्रण पत्रिका अजूनही ह्या तिन्ही घरी येतात. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. मलासुद्धा अनेक वेळा त्या कार्यक्रमाला त्या भागात मला सुभाषराव शिंदेंच्या माध्यमातून जाता आलं. ह्या 3 माणसांचं खूप योगदान आहे त्या भागामध्ये. आणि जो नंदनवन त्या भागाचं झालेलं आहे त्याचं क्रेडिट हे शरदचंद्रजी पवार साहेबांना दिलं पाहिजे. आणि त्याच्या मुशीतूनही तयार झालेले कार्यकर्ते. आज हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब जरी शिवसेनेतून खासदार झालेले असले तरी त्यांची नाळ पवारसाहेबांची प्रामाणिकतेचीच होती. त्यांनी कधीही पवारसाहेबांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडलेल्या. कारण त्यावेळेचं राजकीय वातावरण हे सौहार्दाचं होतं, आपुलकीचं होतं. म्हणजे आत्ता वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. ते आपण बघतोय, सांगण्याची काय गरज नाही. कोण कोणाबद्दल काय बोलतोय, कोण कोणास काय म्हणतंय, नंतर म्हणतोय तो मी नव्हेच. अशी परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. पण तालुक्यातली जी समरसता आहे, जी सामाजिक भान आहे, हे नेत्यांनी विसरता कामा नये. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्यावेळेस खासदार म्हणून निवडून आले त्यांना त्यावेळेस अवघा म्हणजे 2.5-3 वर्षाचा कार्यकाळ भेटला. कारण की कोरोना त्यामध्ये आला, त्यामुळे जास्त काम करता आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आमदार सचिन पाटील यांना आमदारकीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. कसं बघता त्यांनी खरंच त्यांच्या 2.5 वर्षामध्ये आणि यांच्या आमदारकीच्या 1 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये काही विकास कामे केलेले आहेत का, कोणकोणती कामं केलेली आहेत आणि खरं ते यशस्वी झालेत का? नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय काम केलं. त्यांनी या तालुक्यासाठी प्रामाणिकपणाने निधी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी चिकाटी लागते, इच्छाशक्ती लागते, तुमच्याकडे काम करायची लकब असावी लागते. ती त्यांच्याकडे होती, यात काय वादच नाही. पण त्याच्या उलट मी सांगतो, भारतीय जनता पार्टीचं जे केंद्र सरकारमध्ये सरकार आलं, केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण देशाचा कायापालट करण्यासाठी विशिष्ट प्रमाणे निधी देण्याचा प्रयत्न केला. कारण सरकारी तिजोरीमध्ये पैसा भरपूर आहे, त्याचा वापर त्यांनी व्यवस्थित केला. पण जाता जाता मी एक उल्लेख करतो, देशाची तिजोरी आपण म्हणतो ना त्याला हा पिढीजात श्रीमंत आहे. हा पिढीजात श्रीमंत आहे. त्यांच्या पंजाबनले पैसेच कमवून ठेवले ते. तसं ह्या तालुक्याची आर्थिक स्थितीची तिजोरी जर सुरक्षित कोणी ठेवली असेल तर ते कैलासवासी मनमोहन सिंग, जे देशाचे पंतप्रधानसुद्धा होते आणि अर्थमंत्रीसुद्धा होते. त्यामुळे ती तिजोरी सुरक्षित राहिली. त्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब देशाचा विकास करत आहेत. हे तितकंच त्रिकाल सत्य आहे, ते कुणीही विसरता कामा नये. आणि हे माननीय मनमोहन सिंग हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा खूप सिंहाचा वाटा आहे. पण भारतीय जनता मला आरोप नाही, ह्याला राजकीय मला आरोप करायचे नाही तिथं. हा विषय आपल्या नगरपालिकेच्या अनुषंगाने, पण मी त्याला एक छोट्याशा एक मोजक्या भाषेत स्पर्श करतो.
की भारतीय जनता पार्टीचं धोरण जे आहे ते चुकीचं आहे, ते लोकशाहीला घातक आहे. त्यांनी अनेक पक्ष फोडले, घराघरात वाद लावण्याचा प्रयत्न केला. राजकारण करावं पण तात्विक करावं, वैचारिक उंचीची प्रगल्भता ठेवून राजकारण करावं. कोणाचे पक्ष घरदारं फोडण्यात मजा नाही, कारण सार्वजनिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप त्याग करावा लागतो. कालच शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाला ज्यांनी पक्ष फोडला म्हणजे पवार साहेबांचा पक्ष फोडला असा आरोप होते. ते अजित पवारांनी स्वतः प्रत्यक्ष दिल्लीमध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरंच भविष्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? काय वाटतं? हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अपेक्षित आहेच, पण महाराष्ट्रातली त्यांच्यावर प्रेम करणारी जनता प्रचंड प्रमाणामध्ये या निर्णयाकडे वाट बघतील आणि हे निश्चितपणे दोघंही एकत्र येतील आणि महाराष्ट्राचा भूमीत सोन्याचा नांगर कसा फिरेल यासाठी पवारसाहेबांची विचारधारा खूप महत्त्वाची आहे. यासाठी मीही या आपल्या चॅनेलच्याद्वारे त्यांना नम्र आवाहन करेल. पवारसाहेबाला तर मी नम्र आवाहन करू शकत नाही, पण अजितदादांना नम्र आवाहन करू शकतो की तुम्ही 5 पावलं पुढे येऊन दोघं एकत्र येऊन महाराष्ट्रावरती जो कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे तो आपण दूर करण्यासाठी आणि सामान्यातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपणच काम करू शकता, दुसरा पक्ष नाही काम करू शकत, असं माझ्या तर एक वैयक्तिक माझं एक प्रामाणिकपणे मत आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम झालं पाहिजे. आणि याच्यामुळे काय झाले, आपल्या तालुक्यात सुद्धा सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम होते का नाही ह्याचा जर आत्मशोध केला तर उत्तर प्रत्येकाला विचारांती लक्षात येईल की नेमकं आपल्या फलटणमध्ये काय घडते आणि त्याचे तुम्हाला दूरगामी परिणाम या निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान दिसतील. आता तुम्ही म्हणताल निकालाचा आणि ह्या नेतेमंडळींचा संबंध काय? जनता लोकशाही भारतच्या माध्यमातून मी पूर्ण फलटणकरांना आश्वस्त करतो, तुम्हाला एक पत्रकार या नात्याने मी आश्वस्त करतो की ह्या तालुक्यामध्ये जर खरोखरच वैचारिक क्रांती आणि आर्थिक जीवनमान उंचायचं असेल तर पवारसाहेबांची विचारधारा धरूनच पुढे गेला पाहिजे. पण एका बाजूनी सत्ताकारण आणि धर्मकारण पुढे येऊ लागलेले आहे. सत्ताकारण आणि धर्मकारण याच्यामुळं देशाची प्रचंड प्रमाणात हानी होते. तुम्ही जर राजकारण आणि धर्मकारण एकत्र ठेवलं तर ती गल्लत करताय तुम्ही आणि ह्याचा परिणाम देशावरती प्रचंड प्रमाणामध्ये होते. आजचं जर आपण आपल्या रुपयाची स्थिती पाहिली तर 91 ते 92 रुपयावरती आपला रुपया गेला एका डॉलरच्या तुलनेत. रुपया कसा? हे मोठा अपयश आहे आपलं. आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर शेजारचे राष्ट्र आपण बघितले मागच्या वर्षात 2 वर्षात काय अवस्था, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, काय अवस्था झाली. तशी आपल्याकडे जर वेळ आली तर याला कोण जबाबदार असेल? त्याच्यामुळं नेत्यांनी स्वतःला आवरावं, सावरावं, धर्मकारण तिथल्या तिथं ठेवावं, पण सामान्य जनतेला मानून समाजकारण आणि राजकारणाच्या भिंती बांधाव्यात. जर त्याला तडे गेले तर तुम्हाला आवराय नाही, तुम्हाला सावरायला सुद्धा कोणी येणार नाही. घरात येऊन तुम्हाला बांधून मारतील. जसं पूर्वी एक चित्रपट होऊन गेला अमिताभ बच्चनचा की तो सभागृहात जातो आणि AK 56नी सगळ्याला मारून टाकतो. म्हणजे असं घडावं अशी माझी अपेक्षा नाही आहे, पण नेत्यांनी थोडं याचा आत्मबोध घ्यावा. फलटणच्या बाबत जर विचार केला तर 2 दिग्गज गटांची ताकद असल्याचं थोडक्यात दिसून येतं आहे. इतर उमेदवारांना फलटणकर स्वीकारतील का? आणि फलटणमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे दुसरा म्हणजे खासदार गट आहे आणि दुसरा जो राज्यगट आहे तो शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा भीमा विकास आघाडी अशी लढत होते दोघांमध्ये. आणि दुसरे जे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत, जे 2च पक्ष म्हणजे राहिले, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी लढत होती एकंदरीत या ठिकाणी. कसं बघता याकडे? आणि हे 2 गट सोडून इतर उमेदवारांना फलटणकर स्वीकारतील का? हे आज तर एक मतदार हा पूर्णतः तणावग्रस्त आहे. शहरातलं जे वातावरण बघतात, अनेक वेळा प्रत्येकाच्या तोंडून दहशत हा शब्द येतो आहे. आता कालच आपण झोपडपट्टीविषयी पाहिलं की झोपडपट्टी अशी तशी. मला एक प्रश्न पडलेला आहे की तुम्ही ज्यावेळेस तालुक्याचे नेतृत्व करायला पुढे येता, जनतेसमोर येता, त्यावेळेस तो प्रश्न खरं तर मिटला पाहिजे तुमच्याच कार्यकालात.
त्याला 6व्या वर्षाची वाट बघायची गरजसुद्धा लागणार नाही. पण आपल्या नेत्यांच्याकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे, हे मोठं दुःख आहे. आज आपल्या भागामध्ये 7-8 ठिकाणी छोटी छोटी घरे, झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांचं रूपांतर SRA प्रकल्पामध्ये होणं आवश्यक आहे. आता अनेक जण म्हणतील की हे रामराजेंना का जमलं नाही त्यांच्या कार्यकालात. पण रामराजेंना जर त्या संदर्भात निधी येत असेल तर रामराजेंनी निश्चितपणे केला असता. पण जर राज्याचीच परिस्थिती दिवाळखोरीत आली असेल तर तो निधी कसा मिळणार? का त्यांनी काय स्वतःची स्थावर जंगम मालमत्ता एकूण घरं बांधून द्यायची का? म्हणजे विरोधकांचा आरोपसुद्धा करणं उचित नाही आहे. ठीक आहे, ज्यात उणिवा राहिलेल्या आहेत त्या उणिवा आम्ही भरून काढू, असं विजन, असा विश्वास जनतेला दाखवून ह्या नेते मंडळींनी किंवा ह्या पक्षीय पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समोर गेलं पाहिजे. पण तसं न जाता वारंवार 30 वर्षात काय केलं आणि 35 वर्षात काय केलं. रामराजे नाईक निंबाळकरांचं मी खरंच कौतुक करतो किंवा मी त्यांचं समर्थन करतोयच, पण एका बाजूने करतो आहे. आज त्यांनी कामच केलेलं आहे त्यांच्या कार्यकालात. पाण्याचा प्रश्न खूप गरम होता. त्यांची पाण्याची परिषद मी 3 वेळा पाहिलेली आहे. खूप अभ्यासपूर्ण ते टिपिकल मुद्दे सांगतात, संबंधित पुढच्या अधिकाऱ्यांना किंवा जे पुढे गेस्ट आहेत त्यांना सांगतात. परत ग्लोबल वॉर्मिंगविषयी त्यांनी मध्ये एक मोहीम चालू केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या इतर राज्यातसुद्धा त्यांची व्याख्यानमाला झाली. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांना बोलवलं गेलं. म्हणजे ही जी दृष्टी आहे आपल्या नेत्याकडे ती खरंच संवेदनशील आणि चांगली आहे आणि आम्हाला प्रेरणा देणारी आहे. आज माझे आणि त्यांचे राजकीय मतभेद जरी असले तरी मनभेद नाही आहेत. आज खासदार साहेब जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी माझे त्यांचे मतभेद नाहीत, मनभेद बी नाही आहेत. किंवा विद्यमान आमदार जरी अजितदादा गटाचे असले तरी शेवटी ते नवीनच आहेत, ते आमच्याच विचाराचे आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत मित्र म्हणून. सोशल मीडियावर आपण व्यक्त होत असताना नेहमीच आम्ही पाहतो की आपण ज्यावेळेस एखादी पोस्ट टाकता, पोस्ट व्हायरल करता, त्यावेळेस हरित फलटण, स्वच्छ आणि सुंदर फलटण असं ब्रीदवाक्य नेहमी तुम्ही पोस्टमध्ये वापरता. काय कारण आहे याचं? ही गोष्ट माझ्या मनामध्येच एक कार्यकर्ता म्हणून आणि एक शहराचा नागरिक म्हणून एक आत्मसात केली होती की माझं शहर कसं असावं. मी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकच्या बॉडीवरती प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून होतो, त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते. त्यावेळेस आमचे खजिनदार हेमंत टकले होते. त्यावेळेस त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं पक्षाच्या कामासाठी. माझी कामाची पद्धत बघून त्यांनी मला अनेक ठिकाणी राज्यात फिरण्याची मला संधी दिली. त्यासाठी मला त्यांनी भरघोस अशी मदत बी केली आणि मार्गदर्शनसुद्धा खूप मोलाचं केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करता तेव्हा नेहमी असं विरोधकांना वाटतं तुम्ही राजगटाची बाजू घेता. खरंच तुम्ही राजगटाची बाजू घेता का? नाही, राजगटाची बाजू नाही. मी वास्तववादी विचाराचा कार्यकर्ता आहे. कशाचा? वास्तववादी. आज जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राजकीय भूमिका बाजूला ठेवा, पण ते हे तालुक्याचे ते एक ऐतिहासिक घराण्याचे एक वारसदार आहेत. ह्याचंही भान विरोधकांनी सुद्धा ठेवलं पाहिजे आणि जनतेने सुद्धा ठेवलं पाहिजे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजेशाही संपलेली आहे. मग राजेशाही संपलेलीच आहे ना, कुठे ती गृहीत धरलेली आहे आपण. पण जी परंपरा चाललेली, जी ट्रेडिशन चाललेलं आहे ते आपण करतोच ना. त्या अनुषंगाने जसं भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव, आपल्या घरी कोणी आला तरी आपण त्याला चहा पान साहजिकच आपुलकीने विचारतो. ही संस्कृती आहे आपली. संस्कृती भारत. तसंच ह्या फलटण नगरीच्या ऐतिहासिक नगरीचा वारसा वारसदार म्हणून त्यांना माझ्या हृदयात नेहमी स्थान असेल. आता आला सार्वजनिक जीवनाचा विषय. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी पवारसाहेबांच्या हाताला हात धरून ज्यावेळेस ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार झाले या तालुक्यात त्यावेळेस त्यांनी युतीच्या माध्यमातून काम केलं. पण पवारसाहेबांच्या सूचनेने त्यांनी युतीला पाठिंबा दिला. का तर तालुक्यातला पाणी प्रश्न या पश्चिम महाराष्ट्रातला विषय संपवा म्हणून, आणि त्यात ते यशस्वी झाले. मग त्यांना आपण अजून म्हणायचं का तुम्ही काहीच केलं नाही? मग मला त्या सोशल मीडियावरील जे नव तरुण आहेत, जी नवलाई आहे त्यांच्यामध्ये, त्यांनी खरं चिंतन केलं पाहिजे. एक सिंहालोकन करून भूतकाळात गेलं पाहिजे की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं योगदान काय आहे. बरं, आज त्यांनी ह्या तालुक्यात वैयक्तिक मी म्हणतो त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या कोणाकडून काय चुकलं असेल, पण श्रीमंत रामराजेंची चूक ह्या आज मी तेच तरी दाखवण्यासारखी एका जणाकडे सुद्धा बोट नाही आहे किंवा त्यांची चूक ही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी अजूनही सांगतो,
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझं राजकीय नुकसान प्रचंड प्रमाणात केलं. अजूनही मी त्यांच्या तोंडावर तुला सांगतो महाराज साहेबांना, पण हे त्यातून मला एक बूस्टर डोस मिळाला. ज्या असं म्हणताय की तुम्ही श्रीमंत रामराजेने तुमचं राजकीय नुकसान केलं, आपण शरद पवारांची पण खूप निकटवर्ती आहात. वेळोवेळी आम्ही पाहतो की तुम्ही बारामतीला जाता, त्यांना शुभेच्छा देता, वेळोवेळी भेटता, फलटणच्या समस्या सांगता आणि तुम्ही अनेक वेळा निवडणुकीलाही सामोरं गेलेला आहेत. निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहेत, आमदारकी असेल, खासदारकी असेल, त्यामध्ये आपण नामांकन अर्ज दाखल केलं होतं. पवारसाहेबांना माझा तुम्ही जसं रामराजेंवर आरोप करताय की राजकीय माझं नुकसान केलेलं आहे, तसं शरद पवारांनी तुम्हाला कोणती संधी दिली, कोणती मदत केली, काही मदत झाली तुम्हाला राजकारणामध्ये फलटण? आज फलटणमधला मी एक सामान्य कार्यकर्ता. माझे आजोबा न माझे वडील राजकीय प्रवाहात आमदार खासदार काही नव्हते. मला कैलासवासी सुभाषभाऊ शिंदे यांच्यामुळं एक संधी मिळाली साहेबांच्याकडे जाण्याची. आणि फलटणच्या ह्या राजकारणामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं प्राबल्य वाढत चाललं होतं. तर काही कारणास्तव कदाचित मीही त्यांच्याकडे जायला कमी पडलो असेल, मी त्यांच्याकडे जात नसेल म्हणून कदाचित त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण ते एका दृष्टीने श्री प्रभू रामचंद्राची कृपा होती, ते चांगलंच झालं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मी नुकसान म्हणतोय म्हणजे तो एक पार्ट आहे की मला संधी नाही मिळू शकली, ठीक आहे, नाही मिळू द्या. वेगळी कोणती तर संधी पण पवार साहेबांनी मला 2014 साली EB फॉर्म दिला होता. वा, कोणत्या, कशाचा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेचा. वा. आणि आत्ता नुकत्याच झालेल्या 2025साठी सुद्धा साहेब आग्रही होते माझ्यासाठी आमदारकीच्या वेळेस द्या म्हणून. पण राजकारणामध्ये सगळे आपले धोरणं किंवा म्हणणं किंवा स्वप्न पूर्णच होतात असं नसतं. त्यासाठी कुठेतरी 5 पावलं मागं यावंही लागतं, थांबावंही लागतं. काय काय टायमाला कुणाच्या नशिबामध्ये राजाश्रयसुद्धा नसतो, पण ज्याच्या नशिबात राजाश्रय नसतो त्याला मिळला जातो. अशी अनेक उदाहरणं किंवा अनेक दाखले देता येतील. पण एक सांगू, माझ्या जडणघडणीमध्ये मी माझ्या आयुष्यात 2 माणसांना कधी विसरणार नाही. एक कैलासवासी सुभाषराव शिंदे आणि दुसरे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. ह्याचं कारण मी काय सांगतो, खरं सांगतो, अगदी मला त्यांनी जर जवळ केलं असतं तर मी फलटण तालुक्याच्या चक्रीतच अडकून पडलो असतो. बरं. मला तिथं थोडा एक आधार नाही मिळाला, थोडं अंतर ठेवलं. मी खरंच रामराजे साहेबांचा खूप ऋणी आहे की मला त्यांनी थोडं दूर केलं, तर माझा फायदा झाला. पण आज त्या ऋणाची रामराजेंवर प्रेम आहे. ऐका, आज माझा राजा अडचणीमध्ये असेल तर एक प्रजा म्हणून त्याच्याबरोबर राहणं माझं काम आहे. ते उदाहरण सांगतोय मी. मग ते राहायचं का नाही हा माझ्या पक्षीय पातळीवरचा विषय आहे. पण निश्चितपणे सांगतो, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्याबद्दल माझ्या मनात कदापि रोष नाही, कदापि नसणार नाही. त्यांच्याही मनात माझ्याबद्दल राग नाही, कारण माझा काही त्रास त्यांना नाही आहे. बरं. तसं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माझा काही त्रास नाही आहे. त्याच्यामुळे माझे सर्वांशी, माझा जो नेता आहे पॉवर इज पॉवर, त्या दृष्टिकोनातून मी सर्व नेत्यांशी हितसंबंध चांगले जोपासतो, कोणाबद्दलही वाईट बोलत नाही. पण तो जर माझ्या कचाट्यामध्ये सापला तर मी त्याच्यावरती वैचारिकपणे हल्ला करतो, वैचारिक हल्ला करतो. बोलतो मी, कळत असेल की म्हणजे समजण्यावर लोक इशारा काफी आहे. आणि तुम्ही दुसरा मुद्दा मगाशी, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वच्छ फलटण सुंदर फलटण. या फलटण शहरामधली स्वच्छता निर्मूलन म्हणजे सगळं शहर स्वच्छ व्हावं, ह्या दृष्टिकोनातून माझं उर्वरित आयुष्य मी खर्च घालणार आहे. आणि तो माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आणि मला ह्या फलटण शहराने स्वच्छतेचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून माझं त्यांनी भविष्यामध्ये नोंद करावी, म्हणून माझं काम स्वच्छतेचं इथनं पुढे राहणार आहे. आणि दुसरा एक विषय सांगतो मी तुम्हाला. आता इथून पुढं उद्या येणारी जी संचालक मंडळाची बॉडी असेल, जी नवीन टीम असेल नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या फलटण शहरामध्ये शाश्वत विजन, ब्लूप्रिंट किंवा इंदोरच्या धर्तीवरचा एक, जे मध्य प्रदेशमध्ये देशामध्ये राज्य 1 नंबरला येते नगरपालिका येते, किती राज्यामध्ये प्रथम क्रमांक येतो त्याचा स्वच्छतेबाबतीत, तसं माझ्या फलटणचा सुद्धा भविष्यामध्ये कसा येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असणार आहेत. आणि त्यासाठी मी संबंधित संचालक मंडळावरती तेवढा वरदहस्त किंवा तेवढा दबाव ठेवण्याचा मी एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माझ्यासंग अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते येतील, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. वार्डातून, प्रभागातून नगरसेवक पदावर निवडून गेलेली व्यक्ती सुरुवातीच्या वेळेस नमस्कार चमत्कार करते, मात्र निवडून एकदा गेल्यानंतर ते मालकासारखी वागते. खऱ्या अर्थाने नगरसेवक पदाचा अर्थ फलटणकरांना काय सांगाल?
पहिल्यांदा मी ज्यावेळेस तुम्हाला जनमताचा आदर मिळतो किंवा मतं मिळतात, प्रेम मिळतं, त्याची उतराई तुम्ही त्या संबंधित चौकटीत राहून तर कराच, पण तुम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दालनामध्ये त्या प्रभागाचे सदस्य म्हणून जाणार आहात, तर तुम्ही त्या प्रभागाचे सदस्य नसणार, तुम्ही त्या शहराचे जे तुम्ही 27 जणं बसणार आहेत, ते 27 जणं तुम्ही शहराचा विचार विकास समोर ठेवून आपली सेवा म्हणून सेवा मतमतांतर करा. कामकाज ते तुम्ही केलं पाहिजे. आज सेवा केली हा माझा वाढ नाही म्हणून त्याला लक्ष देणार नाही असं नाही करायचं. नगरसेवकांनी तेवढी गोष्ट आत्मसात करावी, म्हणजे तुम्हाला 5 वर्षानंतर प्रचार करायची सुद्धा गरज लागणार नाही. काय नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर परत वार्डात फिरतच नाही, प्रभागात फिरत. म्हणून मी तर एक फलटणकरांना आपल्या लोकशाही भारत चॅनलच्या माध्यमातून नम्र आवाहन करेल की योग्य उमेदवार, नवीन चेहरा, हसरा चेहरा, विकास करणारा चेहरा आपण निवडावा. भलं तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या. मी आज कुणाचाही नामोल्लेख करणार नाही. आज माझ्या पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत. माझ्या पक्षाचे उमेदवार तुम्हाला पटले असले तर निश्चितपणे त्यांना मदत करा. आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत, 7 उमेदवार आहेत, बरोबर. 7 आहेत. 7 पैकी किती उमेदवार विजयी होतील, काय वाटतंय? किती ठिकाणी येशील का सगळेच? माझ्या नजरेत तरी 2 तरी निवडून यावेत असं मला वाटतं. आज 13 तारीख आहे, 13 डिसेंबर. मतदान एक 7 दिवसांनी होणार आहे. तर आज तरी माझे 2 उमेदवार निवडून येतील. 2च का? 7 का विश्वास व्यक्त करत नाही? कारण की काही जण म्हणजे पाहिलं तर आता निवडणुकीच्या काळामध्ये खासदार गटाने 27-0 करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसं तुम्ही 7-0 का म्हणा? नाही, मी अगोदर सांगितलं की मी वास्तववादी विचाराचा कार्यकर्ते. माझं आहे म्हणून मी सगळं ढोल नाही वाढवणार. मी जे आहे ते आहे. कदाचित माझा एक सुद्धा उमेदवार निवडून येईल माझ्या पक्षाचा, कदाचित 0 येतील जर माझी लोकं कमी पडली तर. पण आम्ही सुरुवात केलेली आहे. आमच्या पक्षाकडे अगोदर रिंग लागायची तिकिटासाठी, पण ठीक आहे, भूकंप झाल्यामुळं अशा अडचणी आल्या, आम्ही त्याला सामोरे गेलो आणि पुन्हा एकदा 0 सुरुवात केलेली आहे. आता आपण पाहिलं तर एवढ्या 2 वर्षामध्ये राजगटातून अनेक जण श्रीमंत रामराजांना सोडून खासदार गटाकडे वळले, म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे वळले आणि कुठंतरी खासदार गटाची ताकद असं वाढली असं दिसून म्हणजे म्हटलं जातं आणि श्रीमंत रामराजेंची ताकद कमी झाली. खरंच श्रीमंत रामराजेंचा गट कमकुवत झाला आहे का? नाही, तसं पाहायला गेलं तर आपण जर प्रचाराची यंत्रणा पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही खरंच प्रभावी ठरलेली प्रचारामध्ये. पण जी आपल्याला जनसमुदाय दिसतो, जी गर्दी दिसती, त्या जनसमुदायामध्ये मतदारच आहे का? त्या गर्दीमधला दर्दी माणूस आहे का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसऱ्या चष्म्याने पाहणं गरजेचं आहे. कदाचित ह्या गर्दीचं रूपांतर तुम्हाला मतपेटीतच नाही दिसलं काय होईल? बरोबर. हा मोठा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळं कुणी हुरळून जाऊ नये की माझ्या पाठीमागे एवढी माणसं आहेत. ते निकालातून स्पष्ट होईल. त्या निकालातून तुम्हाला 21 तारखेला स्पष्ट होईल. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, नगराध्यक्ष कोणाला करायचं अगदी जबाबदारीने मी सांगतो, हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गट आणि महाविकास आघाडीचे मित्रपक्ष ठरवतील. हे भला भूमिका आमचे- कधी स्पष्ट होईल? भला आमचे 9 किंवा 11 लोक असतील, आता अवघे 6 आम्ही दिवस त्याचा राहिलेत. अजेंडा आम्ही तयार केला आहे त्याचा, फक्त ते आम्हाला जाहीर करायचं आहे. साधारण कधी जाहीर होईल? 1-2 दिवसामध्ये होईल. माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे. ते काय निर्णय घेतात बघूया. आणि जर समजा पक्षीय पातळीवर निर्णय नाही झाला तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला समर्थ आहे. कारण आम्हाला शेवटी पवारसाहेबांनी स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचे निर्णय घ्या असं आम्हाला स्पष्ट संकेत दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 7 उमेदवार या ठिकाणी आहेत. कोणता एखादा मोठा नेता पदाधिकारी फलटणमध्ये त्यांची जाहीर सभा पार पाडणार आहे का? कोपरा सभा बाहेर पार पाडणार आहे का? काय सांगा? आहे त्या संदर्भात काय आमचे हालचाली सुरू जे शहर अध्यक्ष आहेत आमिरभाई शेख, हे सुद्धा 10मधून निवडणूक लढवत आहेत. खरं तर ते अपक्ष आहेत आता. नाही असू दे ना अपक्ष, पण आता सध्या माझ्या पक्षाचे ते फॉर्म भरल्यानंतर त्यांना हां. शहराध्यक्ष केलेला आहे. अगदी मान्य आहे, त्या अपक्ष आहेत, पण शेवटी ते आमचे पुरस्कृत झाले ना पक्षाच्या वतीने, बरं. अध्यक्ष आहेत म्हटल्यावरती. आणि आम्ही महबूब शेख साहेब यांना एक सभा घेण्याचा आमचा विचाराधीन आहे. आता घडामोडी पुढं कशा, आता नुकतंच अधिवेशन चालू आहे नागपूरला,
त्यामुळे आमचे आपण प्रदेशाध्यक्ष आमिर तिकडे भाईंचं सांगितलं ते आता शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. त्याआधी ते राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये होते आणि त्यानंतर ते परत खासदार गटामध्ये काम करू लागले. आणि आता निवडणुकीच्या मध्यंतरी पाहिलं आम्ही की श्रीमंत रामराज यांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि 2 तासामध्ये परत खासदार गटामध्ये प्रवेश केला अशी बातम्या फिरल्या. आणि नंतर तुम्ही त्यांना शहराध्यक्ष केलं फॉर्म भरल्यानंतर. हां बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, काय काय कार्यकर्त्यांच्यामध्ये कलागुण असे असतात की ते किती जरी गर्दी असली तरी त्या गर्दीतून उठून दिसतात. तशातला आमिरभाई नावाचा एक शस्त्र आहे. त्यांना सर्वपक्षीय लेबल असतील पण आज तरी आजच्या घडीला तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून आहेत. आमिरभाई म्हणजे समाजसेवेतला एक हिरा आहे. लोकांच्या प्रश्नाची जाण असलेला एक कार्यकर्ता आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा एक प्रतिनिधी आहे. म्हणून त्याला आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं. त्यांनीसुद्धा स्वतःच्या इच्छा मनाने स्वतः ते आले. त्यांच्यावर आम्ही कुठलाही दबाव टाकला नाही, कुठलाही बळीने गमजा टाकला नाही. आपल्या तालुक्यामध्ये तशी एक परंपरा सुरू झालेली. दिसला माणूस की घाल गमजा. ही संस्कृतीला ब्रेक आमिरभाईच्या निवडीतून आम्ही देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरसुद्धा ह्या शहरामध्ये आयाराम गयाराम आल्टोराम पलटोरामाची मोहीम चालूच आहे. पण बघूया आता काय होते पुढं. मोरे साहेब आपण याच ठिकाणी आता थांबूया. आपण लोकशाही बाराशी दिलखुलास गप्पा मारल्या. हे होते नंदकुमारजी मोरे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक नेते आहेत. त्यांच्याकडे जरी कोणतंही पद नसलं तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक नेते म्हणून फलटण तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. पवारसाहेबांचे एक निष्ठावंत आणि जवळीक निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं. आज त्यांच्याशी आपण लोकशाही भारतच्या माध्यमातून दिलखुलास चर्चा केली. वेगवेगळ्या घडामोडीवरती त्यांच्याशी बातचीत केली. राजकीय असेल सामाजिक असेल अशा पद्धतीने सर्व घडामोडीवर ते व्यक्त झालेले आहेत. एक नंबर आव्हान करायचं आहे मला. त्यांना एक जर शेवटी आपण एक फलटणकरांना कोणतं आव्हान कराल? फलटणकरांनो मी तुम्हाला एक नम्र आव्हान करणार आहे या लोकशाही भारत चॅनलच्या माध्यमातून सर्वच शहरातील मतदारांना आणि तालुक्यातील सुद्धा जनतेला. आपल्याला या 5 वर्षाचा काळ धरा. आपल्याला काय त्रास झाला, आपला लोकप्रतिनिधी किंवा आपला सदस्य किंवा आपल्या भागातला नेता किंवा आपल्या भागातला ग्रामपंचायतचा सदस्य असेल किंवा मंडळाचा अध्यक्ष असेल, हा आपल्या कुठल्या किती कामाला उपयोगी पडला, कुठल्या पक्षाने आपल्याला पायाभूत सुविधा मूलभूत गरजा संदर्भात सोडवण्यासाठी पाठीमागं राहिला, अशा उमेदवाराचा सारासार विचार करून फलटण नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जा. सद्विवेक बुद्धीला जागी ठेवा, डोळे उघडे ठेवा, हात शाबूत ठेवा, विचाराची एकाग्रता ही नजरेसमोर ठेवा आणि आपलं पवित्र मतदान योग्य आणि लायक उमेदवाराला द्या आणि त्याला विजय करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला. आणि दुसरी गोष्ट सांगतो, भला आपल्याकडून निर्णय थोडा चुकला जरी काय अडचण वाटली तरी नंदकुमार मोरे आपल्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असेल. कधीही माझ्याकडे माझी सेवा 24x7 = 365 सेवा कार्यरत आहे. मी कुठल्याही चौकात भेटतो, कुठेही थांबतो, कधीही मला हाक मारा, मी आपल्या सेवेत आहे. उद्या जरी मला तुम्ही हाक मारली की मोरे साहेब अशा अडचण आहे समस्या आहे, तरी मी ती सोडवण्यासाठी निश्चितपणे आपल्याबरोबर राहील. भलं तुम्ही कुठल्याही गटाचा असा, कुठल्याही पक्षाचा असा, पण तुम्ही माझ्या गावचे एक नागरिक आहात. तुम्ही माझ्या फलटण शहराचं एक इतिहासाची सोडवणूक आणि जपणूक करणारी संस्कृती असलेलं तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात, एक मतदार आहात, म्हणून मी तुमच्याबरोबर असेल एवढंच तुम्हाला सांगतो. आणि 20 तारखेच्या लोकशाहीच्या लोक उत्सवामध्ये सहभागी व्हा. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 आहे. त्याचा आनंद चांगल्या पद्धतीने पार पाडा. कुठल्याही आमिषाला दबावाला बळी पडू नका. आनंदी राहा. गुलाबी थंडी आहे, त्याचा स्वाद घ्या. आणि भयमुक्त पद्धतीने भयमुक्त तर फलटणकर तर भयमुक्त झालेले आहेत म्हणून लोक काय आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. चव्हाण साहेब, आज मतदार जो शांत आहे ना, तो हेच त्याचं घोतक आहे की तो वाट फक्त 20 तारखेची बघतो आहे. आणि येणारी 21 तारखेची किरणाची जी पाठ आहे ना, ती फलटण शहराला पूर्णपणे बदलावणारी असेल.
आणि येणारा काळ हा फलटणच्या दृष्टीने सुजलाम आणि सुफलाम या वातावरणाकडे घेऊन जाणार असेल आणि सामाजिक स्तर आणि आर्थिक जीवनमान कसं उंचावेल यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आणि प्रयत्न करूयात, एकोप्याने राहूया. विविध गोष्टींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करूया. मतभेद मनभेद 20 तारखेनंतर सगळे सोडून देऊया आणि पुन्हा एकत्र दिलखुलासपणे मनमुरादपणे भेटलो ते गप्पा मारूया आणि ह्या लोकशाही उत्सवामध्ये खरोखर आनंद घ्या आणि सहभागी व्हा. एवढं मी लोकशाही भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नम्र आवाहन करतो. सर्वांना माझा जय महाराष्ट्र, सप्रेम नमस्कार. जय राष्ट्रवादी, जय हिंद, जय भीम, जय मल्हार, जय हिंद. मोरे साहेब खूप खूप धन्यवाद.